Hello students, today's lecture we are going to topic cultivation practices for tuberose. ओके, कालच्या व्हिडिओजमध्ये आपण बघितलं आहे रोज कल्टिवेशन कसं करायचं आहे, त्याचं हार्वेस्टिंग, त्याचं पोस्ट हार्वेस्टिंग, त्याच्यानंतर त्याचं काय काय प्रिकॉशन्स आहेत, त्याचे कंडिशन्स कशी मेंटेन करायची हे आपण बघितलेलं आहे. ओके, आज आता आपण बघणार आहोत ट्युबरोज कल्टिवेशन. ओके, मग त्याच्यामध्ये नंबर ऑफ व्हरायटीज आहेत ट्युबरोजच्या, त्या आपण पाहणार आहोत. त्यामध्ये फर्स्टचं इंट्रोडक्शन. ट्युबरोज कॉपीज आर व्हेरी सिलेक्टिव्ह अँड स्पेशल पोझिशन अमॉंग दी ऑर्नामेंटल बल्बस प्लांट फॉर इट्स ब्युटी, इलॅग्नस अँड स्वीट प्लीझंट फ्रॅग्रन्स. म्हणजेच ट्युबरोज ही अशी एक प्लांट आहे का तिला जे फ्लावर ते एकदम अट्रॅक्टिव्ह फ्लावर आणि सुगंधी फ्लावर प्रोड्यूस करण्यासाठी ती काय केली जाते, ओळखली जाते किंवा ती कल्टिवेट केली जाते. देन इट हॅज अ ग्रेट इकॉनॉमिक पोटेन्शियल फॉर कट फ्लावर्स ट्रेड अँड इसेन्शियल ऑइल इंडस्ट्रीज. मग या फ्लावर्सपासून काय केलं जातं, इसेन्शियल ऑइल क्रिएट केलं जातं, प्रोड्यूस केलं जातं. त्यानंतर फ्लावर ट्रेड्स किंवा कट फ्लावर जे आहेत ते डेकोरेटिव्ह पर्पजसाठी यूज केले जातात. ड्यू टू देअर ग्रेट डिमांड इट इज करंटली कल्टिवेटेड इन मोस्ट ऑफ द ट्रॉपिकल अँड सब ट्रॉपिकल कंट्रीज ऑफ द वर्ल्ड. मग याचं ट्रॉपिकल किंवा सब ट्रॉपिकल असं त्याचं डिव्हायडेशन केलेलं आहे कंट्री वाईज किंवा वर्ल्डमध्ये त्याचं पूर्णपणे डेकोरेशनसाठी यूज आहे. देन इंडिया हॅज अ लाँग ट्रॅडिशनल ऑफ अ फ्लोरिकल्चर. मग त्यापेक्षा इंडिया हा जो एक पार्ट आहे वर्ल्डमध्ये, तर त्याच्यामध्ये काय केलं जातं, ट्रॅडिशन म्हणून त्याचा यूज केला जातो किंवा ट्रॅडिशनल पर्पजसाठी यूज केला जातो. देन कल्टिवर्स. देअर आर 3 टाईप्स ऑफ ट्युबरोज. मग ट्युबरोज जे आहेत किती 3 टाईपचे ट्युबरोज काय करतात, प्रोड्यूस करतात, कल्टिवेट करतात. फर्स्ट आहे सिंगल विथ 1 रो ऑफ करोला सेगमेंट. देन सेकंड सेमी डबल बिअरिंग फ्लावर विथ 2-3 रोज ऑफ करोला सेगमेंट. डबल हॅविंग मोर दॅन 3 रोज ऑफ करोला सेगमेंट. ओके, मग ज्याच्यामध्ये करोलाची कंडिशन जी आहे, एक सिंगल करोला असेल, एक डबल करोला असेल, एक 2 और मोर. ओके, अशा प्रकारे त्याच्या स्पेसिस किंवा व्हरायटीज काय केल्या जातील, कल्टिवेट केलेल्या असतील. देन ट्युबरोज कल्टिवर्स अँड व्हरायटल कॅरेक्टर्स. मग त्याचे कॅरेक्टर्स जे आहेत त्या व्हरायटी वाईजचे कॅरेक्टर्स काय केलेले आहेत, डिव्हायडेशन केलेलं आहे. रजत रेखा. It is a single flower variety released by NBRI Lucknow. The flowers have a silvery white streaks along the middle of a blade. ओके, मग रजत रेखा ही जी व्हरायटी जी आहे ती कशी आहे, सिंगल फ्लावर व्हरायटी आहे. त्यानंतर लखनौमधून ही काय झालेली आहे, रिलीज झालेली आहे. देन श्रीनगर. इट इज अ सिंगल फ्लावर व्हरायटी रिलीज IIHR बँगलोर. हे बँगलोरमधून काय झालेली आहे, रिलीज झालेली आहे. देन yield loss of flower is about 15,000 kilogram hectare per year. Okay, Srinagar is a preferred by farmers and industries due to its higher yield flowers. Then single Mexican, त्याचे व्हरायटल कॅरेक्टर आहे. इट इज अ सिंगल फ्लावर व्हरायटी प्रोड्युसेस maximum lowers during October-December, which is considered as lean month for the tuberose flowers yield. ओके, मग सिंगल मेक्सिकन ही जी आहे सिंगल फ्लावर व्हरायटी आहे आणि काय करतं आहे, हे ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये हिचं काय होतं आहे, फ्लावर पिरियड आहे. स्वर्णरेखा. इट इज अ डबल फ्लावर व्हरायटी रिलीज बाय NBRI लखनौ. स्वर्णरेखा ही जी आहे ही लखनौमधूनच काय झाली, रिलीज झालेली आहे, पण कशी आहे, डबल करोला आहे. तशी रजत रेखा ही सिंगल आहे, तशी स्वर्णरेखा ही डबल करोला आहे. ओके, देन श्रीनगर. सुवासिनी स्वर्णरेखा सिंगल मॅक्सिकन अँड रजत रेखा. दिस इज अ टाईप ऑफ व्हरायटी ऑफ ट्युबरोजस. देन रिक्वायर्ड एन्व्हायरमेंट क्लायमेट. ट्युबरोज ग्रोज इन अ माइल्ड क्लायमेट विदाउट एक्स्ट्रीम्स ऑफ हाय अँड लो टेम्परेचर इव्हन थो इट कॅन ग्रो अंडर वाईड रेंज ऑफ क्लायमेटिक कंडिशन्स. मग याला क्लायमेटिक कंडिशन्स जी आहे ती तिथं जास्त मॅनर काय करते, नेसेसरी आहे. ओके, इन इंडिया द कमर्शियल कल्टिवेशन ऑफ ट्युबरोज इज अ मेनली कन्फाईन इन वॉर्म ह्युमिड एरिया विथ ॲव्हरेज टेम्परेचर रेंज फ्रॉम 200 to 350 सेंटीग्रेड. ओके,
एवढ्या कल्टिवेशन एरियामध्ये काय केलं त्याचं कल्टिवेशन केलं जातं. टेम्परेचर अबव 400 डिग्री सेल्सिअस रिड्युसेस स्पाइक लेंथ अँड क्वालिटी ऑफ द फ्लावर. मग टेम्परेचर जे आहे त्याचं 400 डिग्री सेल्सिअस स्पाइक लेंथ जी आहे ती काय करते रिड्यूस करते आणि त्याची क्वालिटी इम्प्रूव्ह करते. व्हेरी लो टेम्परेचर अँड फ्रॉस्ट अल्सो डॅमेज प्लांट अँड फ्लावर्स. मग व्हेरी लो टेम्परेचर जर असेल ते काय करतं फ्लावर्सला डॅमेज करण्याचं काम करतं. त्याच्यामुळं टेम्परेचर हे मेंटेनच करावं लागतं. ट्युबरोज ग्रोज वेल्स इन सनी सिच्युएशन्स. मग ट्युबरोज जे आहे ते काय होतात समर सिजन्सला किंवा शाईन किंवा जास्तीत जास्त सनलाईट त्याला काय झाला पाहिजे प्रोव्हाइड झाला पाहिजे. त्याच्यामुळं ते काय होतील वेल डेव्हलप होतील, अट्रॅक्टिव्ह फ्लावर प्रोड्यूस होतील. देन नेक्स्ट आहे सॉईल. ट्युबरोज ग्रोज इन अ वाईड रेंज ऑफ सॉईल. मग ट्युबरोज जे आहे ते वाईड सॉईलमध्ये काय केले जातात किंवा फील्डमध्ये कल्टिवेट केले जातात. इट्स कल्टिवेशन कॅन ऑल्सो बी एक्सटेंडेड इकॉनॉमिकली in almost unproductive soils affected by salinity and alkalinity. मग सॅलिनिटी आणि अल्कॅलिनिटी ही सॉईलची काय असली पाहिजे मेंटेन असली पाहिजे, जास्तही पण नको आहे आणि कमी पण नको आहे. लोम अँड सँडी लोम सॉईल हॅविंग pH रेंज 6.5 to 7.5 with good aeration and drainage are considered suitable for its cultivation. मग सॉईलचा pH 6.5 ते 7.5पर्यंत काय असला पाहिजे मेंटेन असला पाहिजे आणि ड्रेनेज कंडिशन जे आहे किंवा पाणी शोषण्याची किंवा पाणी स्टोअर करण्याची कॅपॅसिटी वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ सॉईल ही तिथं वेल असली पाहिजे किंवा त्या प्लांटला सुटेबल होईल अशी असली पाहिजे. द सॉईल शूड बी रिच इन ऑर्गॅनिक मॅटर अँड रिटेन सफिशियंट मॉइश्चर फॉर प्रॉपर ग्रोथ. मग सॉईल जे आहे सॉईल मॉइश्चर कंटेंट त्याच्यामध्ये काय असले पाहिजे सफिशियंट असले पाहिजे. FIM अँड लिप मोल्ड इन प्रपोर्शन ऑफ 2:1 ॲज अ शूड बी यूज. ओके. मग FIM जे आहे हे काय केलं पाहिजे तिथं 2:1 ॲज अ 1 अशा कंडिशनमध्ये किंवा अमाऊंटमध्ये यूज केलं पाहिजे. देन प्रोपागेशन. ट्युबरोज इज अ मेनली प्रोपागेटेड व्हेजिटेटिव्हली बाय मीन्स बल्ब. मग ट्युबरोज जे आहेत बल्ब या प्लांट पार्टपासून काय केले जातात प्रोड्यूस केले जातात. ऑल्दो नॉट येट व्हेरी कॉमन प्रोपागेशन मे ऑल्सो बी डन बाय द डिव्हिजन ऑफ बल्ब्स. ओके. मग त्याचं प्रोपागेशन जे आहे ते बल्ब या पार्टने काय केलं जातं प्रोपागेशन केले जाते. टू गेट अ व्हायरस फ्री मटेरियल ऑर फ्री व्हेरी रॅपिड मल्टिप्लिकेशन द प्रोपागेशन इज अ डन थ्रू टिश्यू कल्चर. प्रोपागेशन जे आहे टिश्यू कल्चरच्या थ्रू किंवा टिश्यू कल्चरच्या हेल्पने आपण काय करतो आहे प्रोड्यूस करू शकतो आहे. ओके. दिस इज द प्रोपागेशन. देन कल्टिवेशन प्रोसेसेस साईट सिलेक्शन. मग साईट कशी आहे जनरली फॉर ऑप्टिमम ग्रोथ अँड हाय यील्ड फ्लावर्स इट इज अ प्रेफरेबल टू चूज प्लेस हॅविंग प्लेंटी सनलाईट ए लिटल शेड टुवर्ड्स द लॅटर पार्ट ऑफ द आफ्टरनून इज डिझायरेबल इन हॉट समर. ओके. म्हणजे जास्तीत जास्त याला काय नाही आहे साईट किंवा सॉईलची कंडिशन जी आहे ती काय नसली पाहिजे जास्त टेम्परेचर फ्री नसली पाहिजे. ओके. टेम्परेचर मेंटेन असले पाहिजे. सॉईल प्रिपरेशन. द फील्ड शूड बी वर्क डीप टू ए गुड टिल्थ द प्रॉपरली मॅन्युअर्ड इफ द सॉईल इज नॉट थ्रोली प्रिपेअर्ड अँड कंटेन सॉईल क्लोड्स ऑर डिकम्पोज्ड ऑर्गॅनिक मॅटर. मग सॉईल प्रिपरेशनसाठी त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक मॅटर हे मेंटेन केलेलं असलं पाहिजे किंवा त्याची क्वांटिटी त्याच्यामध्ये एंटर केलेली असली पाहिजे. फार्म यार्ड मॅन्युअर हे सुद्धा काय असलं पाहिजे तिथं यूज केलेलं असलं पाहिजे. प्लांटिंग केअर शूड बी टेकन मेक अँड लँड फ्री फ्रॉम वीड्स. ओके. मग त्याच्यामध्ये वीड किंवा अदर काही फॉरेन मटेरियल असेल ते काय केलं पाहिजे डायरेक्टली अवॉइड केलेलं असलं पाहिजे. देन बल्ब सिलेक्शन अँड प्लांटिंग. Selection of good planting material is necessary for obtaining higher yield and good quality of flowers. मग असेच बल्ब आपण जे वेल डेव्हलप असतील किंवा नेक्स्ट जनरेशन ते हायली इव्हॉल्व करू शकतात असेच गुड क्वालिटीचे बल्ब्स आपण काय करू शकतो सिलेक्ट करू शकतो. जनरली बल्ब्स हॅविंग डायमीटर 2.0 to 3.0 सेंटीमीटर सुटेबल फॉर प्लांटिंग. मग त्याची बल्ब जे आहे त्याची डायमीटर जे आहे 2-3 सेंटीमीटर एवढी असली पाहिजे. It is observed that planting of bulbs having 2.6 to 3 centimeter recorded highest yield of spike and flowers. Okay. 2 to 3 सेंटीमीटर एवढी जर आपण त्याची हाईट ठेवली किंवा साईज ठेवली तर त्याचं वेल डेव्हलपमेंट होतं. देन इरिगेशन.
मग इरिगेशन सॉईल मॉइश्चर इज ॲन इम्पॉर्टंट फॅक्टर अफेक्टिंग ग्रोथ अँड फ्लावरिंग ट्युबरोज इरिगेशन डन बिफोर प्लांटिंग टू प्रोव्हाइड ऑप्टिमम मॉइश्चर स्प्राउटिंग फर्दर इरिगेशन शुड बी अवॉइडेड इंटल बल्ब हॅव सब स्प्राउटेड. ओके, मग त्याला इरिगेशन जे आहे इरिगेशन कसं दिलं पाहिजे, त्याला 10 to 15 डेजच्या इंटरव्हलमध्ये त्याला पाणी काय केलं पाहिजे, प्रोव्हाइड केलं पाहिजे इरिगेशन पर्पजने. देन मग जसं समर कंडिशन असेल तर समर कंडिशनमध्ये त्या जमिनीची किंवा त्या सॉईलची कॅपॅसिटी बघूनच काय केलं पाहिजे, वॉटर किंवा इरिगेशन इंटरव्हल जो आहे तो फिक्स केला पाहिजे. देन वीड कंट्रोल. वीड बिकम सिरियस प्रॉब्लेम इन कल्टिवेशन ऑफ ट्युबरोज. वीड जे आहे हा सिरियस प्रॉब्लेम आहे. जर वीड त्याच्यामध्ये हाय डेव्हलप झालं तर ते काय करू शकतात, त्या ट्युबरोज प्लांटला काय करू शकतात, सप्रेस करू शकतात. ओके, मग ते सप्रेस न होता तिची हाय डेव्हलपमेंट व्हावी यासाठी ते वीड जे असतील त्याला कंट्रोल केलं पाहिजे. दीज वीड्स आर नॉट रिमूव्ह इन टाईम ग्रोथ अँड प्रोडक्टिव्हिटी विल बी मार्कली रिड्यूस. मग ज्यावेळेस आपण टायमाला किंवा वेळोवेळी त्याची जर खुरपणी केली नाही किंवा ती वीड आपण रिलीज केलं नाही, वीड कंट्रोलच केलं नाही, तर त्याचं प्रोडक्शन जास्त होईल आणि ह्या आपल्या ट्युबरोज प्लांट असतील त्या काय होतील, सप्रेस होतील, जेणेकरून त्याला आपलं यील्ड प्रोडक्शन होणार नाही. मॅन्युअरिंग अँड फर्टिलायझेशन. द रिक्वायरमेंट फॉर मॅन्युअर अँड फर्टिलायझर्स फॉर ट्युबरोज व्हेरी विथ क्लायमॅटिक कंडिशन्स अँड सॉईल टाईप्स. मग मॅन्युअरिंग किंवा फर्टिलायझेशन जे आहे त्या सॉईलच्या टाईपवरती ते काय डिपेंड राहील. ओके. देन फर्टिलायझर्स इलेमेंट अँड डेफिशियन्सी ऑफ सिम्टम्स. मग मॅग्नेशियम जे आहे ते कसं द्यायचं, इंटरव्हल क्लोरेसिस ऑफ ओल्डर लिव्ज. देन आयर्न इंटरव्हेनल क्लोरोसिस न्यू लिव्ज. बोरॉन क्रॅकिंग ऑफ लीफ मार्जिन्स डिफॉर्मेशन फॉर लिव्ज अँड स्टंटेड इन्फ्लोरेसन्स. मॅग्नेज येलोविंग बिटवीन द व्हेन्स ऑफ लोअर लिव्ज. ह्या ज्या सिम्टम्स आहेत ही सिम्टम्स ज्यावेळेस आपल्याला दिसायला लागतील त्यावेळेस आपण काय करणार, ते त्याला फर्टिलायझर त्याला प्रोव्हाइड करणार. डिसीज अँड पेस्ट. कॉमन डिसीज आर. मग त्याच्यामध्ये कॉमन डिसीजेस काय काय आहेत, स्टेम रॉट आहे, बॉटरिसिस आहे, स्पॉट अँड ब्लाईट, लिप स्पॉट अँड फ्लावर बड रॉट, हे त्याचे डिसीजेस आहेत. दिस इज अ फंगल डिसीजेस. देन बॉटरीज, ब्लाईट अँड लिप स्पॉट अशा प्रकारे त्याचे डिसीजेस आहेत. त्यानंतर कॉमन पेस्ट आर. मग पेस्ट कोणते आहेत, ग्रास होपर्स आहेत, विव्हिल, थ्रिप्स, आफाइड्स, रेड स्पायडर, माइट्स, हे त्याचे कॉमन पेस्ट आहे, त्याच्यावरती अटॅक करू शकतात. देन हार्वेस्टिंग ऑफ फ्लावर्स. ट्युबरोज इज हार्वेस्टेड बाय कटिंग द स्पाइक फ्रॉम द बेस फॉर टेबल डेकोरेशन. द इंडिव्हिज्युअल फ्लावर इज अ स्पिक फ्रॉम द स्पाइक फॉर मेकिंग गार्लँड्स अँड अदर फ्लोरल ऑर्नामेंटल्स. ओके, मग त्याचा स्पाइक किंवा त्याच्या देठासकट जर आपण किंवा त्या इन्फ्लोरेशनच्या ॲक्सिससोबत जर आपण ते कट केलं तर ते काय टेबल डेकोरेशनसाठी यूज केलं जातं. त्यानंतर सिंगल इंडिव्हिज्युअल फ्लावर आपण जर कट केलं तर ते काय गार्लँड, वेणी, हार बनवण्यासाठी यूज केलं जातं. पिकिंग ऑफ फ्लावर्स शुड बी डन इन कूल हावर्स डे आयदर इन द मॉर्निंग इन द इव्हिनिंग. ओके, मग याचं कटिंग जे आहे ते एक तर मॉर्निंगला केलं जातं किंवा इव्हिनिंगला केलं जातं. हार्वेस्टिंग ऑफ फ्लावर्स ऑन प्रिव्हियस इव्हिनिंग अँड मार्केटिंग द नेक्स्ट मॉर्निंग लीड्स टू वेट लॉस अबाउट 40%. मग ज्यावेळेस इव्हिनिंगला आपण काय करणार, ते कट करणार, ते नेक्स्ट डेला मॉर्निंगला आपण ते मार्केटिंगसाठी यूज करू शकतो. द फ्लावर स्पाइक फॉर वेसेस शुड बी कट व्हेन फर्स्ट पेअर ऑफ फ्लावर्स फुल्ली ओपन विथ शार्प नाईफ अँड प्लेस इमिडिएटली इन वॉटर. म्हणजे फुल वेल डेव्हलप झालेलं फ्लावर आहे ते काय करणार, आपण कट करणार आणि त्याला डायरेक्टली वॉटरमध्ये डिप करून ठेवणार किंवा वॉटरमध्ये प्लेस करणार किंवा ओल्या कपड्यामध्ये आपण ते ठेवू देणार, जेणेकरून काय होणार, ते डॅमेज होणार नाही. देन हार्वेस्टिंग ऑफ बल्ब्स. हार्वेस्टिंग ऑफ ट्युबरोज बल्ब प्रॉपर स्टेज ऑफ मॅच्युरिटी इज इम्पॉर्टंट फॉर स्टोरेज ऑफ बल्ब अँड देअर सबसिक्वंट ग्रोथ आफ्टर प्लांटिंग. मग ज्यावेळेस नेक्स्ट जनरेशन आपल्याला फॉर्मेशन करायचं असेल तर ते बड काय आहे, ते बल्ब जे आहेत ते ज्यावेळेस मॅच्युअर होतील त्यावेळेस आपण त्याचं काय करू, हार्वेस्टिंग करू आणि नेक्स्ट जनरेशन प्रोड्यूस करण्यासाठी आपण त्याला स्टोअर करू. देन द बल्ब्स रीच मॅच्युरिटी व्हेन द फ्लावरिंग इज ओव्हर अँड प्लांट ग्रोथ केसेस डिपेंडिंग ऑन द एन्व्हायरमेंटल कंडिशन्स अँड सॉईल मॉइश्चर. मग ते नेक्स्ट जनरेशन फॉर्मेशन करण्यासाठी जे बल्ब आपण यूज करणार आहोत त्याचं काय असलं पाहिजे, त्याला मेंटेन केलं जाईल, त्याची मॉइश्चर कंडिशन ही मेंटेन केली जाईल. ओके, दिस इज द कल्टिवेशन ऑफ ट्युबरोज इन पॉलीहाऊस टेक्नॉलॉजी. ओके, थँक्यू.